नमस्कार. रामायण हे कालातीत असे महाकाव्य आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, नद्या वाहत आहेत, पर्वत अचल आहे, तोपर्यंत रामायणाची कीर्ती असणार आहे. रामायण हे अनादी अनंत आहे, ते चिरंतन आहे, परंतु ते फक्त ऐकण्याचे नसून आचरणात आणण्याचे जीवनमूल्य आहे. कारण यात धर्म, त्याग, पतिव्रता धर्माचे उत्तम चित्रण करण्यात आलेले आहे. आणि अशाच आयुष्यभर पतिव्रता धर्माचे पालन करणाऱ्या रामायणातील एका व्यक्तिमत्वावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच सीता. राजा जनकांच्या मिथिला नगरीमध्ये एकदा प्रचंड दुष्काळ पडला होता. तेथे यज्ञाचे आयोजन केले जावे असे सर्व ऋषींनी राजास सांगितले. त्यानंतर यज्ञासाठीची जमीन नांगरण्यासाठी जेव्हा राजा तेथे गेला तेव्हा त्याला तेथे एक पेटी सापडली. त्या पेटीत एक सुंदर कन्यारत्न होते. ज्यावेळी जमीन नांगरली जाते व एक सरळ ओळ तयार होते तिला सीता असे म्हणतात. आणि म्हणूनच त्या सुंदर कन्यारत्नाला सीता असे नाव देण्यात आले. तिलाच आपण जानकी, जनकनंदिनी, वैदेही, मैथिली म्हणूनही ओळखतो. लहानपणापासूनच सीता ही विदुषी गार्गी यांच्या सानिध्यात वाढल्यामुळे तिला धर्मशास्त्र, युद्धशास्त्र आणि नीतिशास्त्राचे धडे मिळाले. तिला याज्ञवल्क आणि अष्टावक्रांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे ती अतिशय प्रतिभासंपन्न, प्रगल्भ, निर्णयक्षम आणि स्वतंत्र विचारांची अशी एक स्त्री म्हणून घडली होती. सीता ही इतिहासात पहिली आणि शेवटची अशी स्त्री होती जिला 1 वनवास, 1 परित्याग आणि 2 वेळा अग्निपरीक्षा द्याव्या लागल्या. परंतु आपल्यात असलेल्या अंगभूत गुणांनी, मर्यादेनी आणि नीतिमूल्यांनी तिने या सर्व परीक्षांना तोंड दिले व स्त्री जीवनात येणाऱ्या अनेक संकटांनाही तिने अतिशय धाडसाने तोंड दिले. आणि म्हणूनच ती सर्व स्त्री शक्तीसाठी एक मानदंड म्हणून उभी राहिली आहे. आणि म्हणून रामायणात सीताला सीता शक्ती असेही म्हटले गेले आहे. श्रीरामांसोबत विवाहानंतर श्रीराम अयोध्येचे राजा होणार आणि सीता ही युवराज्ञी होणार ही बातमी तिच्या कानावर येते. ती अतिशय आनंदून जाते आणि सुखाच्या हिंदोळ्यावरती झुलत असते. परंतु काहीच दिवसात तिला कळते की श्रीरामांना 14 वर्षांच्या वनवासासाठी जावे लागणार आहे. ज्यावेळी श्रीराम तिचा निरोप घ्यायला येतात त्यावेळी ती म्हणते की श्रीराम, मीही आपल्यासोबत येणार. परंतु त्यावेळी श्रीराम तिला म्हणतात की तुझे वनात येणे योग्य नाही. तिथे अनेक हिंस, श्वापदं असतील, राक्षसं असतील, त्यामुळे तू येथेच थांब. परंतु सीता त्यांना त्यावेळी म्हणते, ज्यावेळी आपला राज्याभिषेक होणार होता, आपण राजे होणार होतात, त्यावेळी मीही युवराज्ञी होणार होते. आणि आज आपल्याला वनवासाला जावे लागत आहे तर मी आपल्यासोबत येणार नाही. सुखात आपल्यासोबत आणि दुःखात आपल्यासोबत नाही, हा कुठला न्याय आहे? आणि आपण देव ब्राह्मणांसमक्ष एकमेकांच्या सोबत राहण्याची शपथ घेतली आहे, सुखदुःख वाटून घेण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे मी आपल्यासोबत आलेच पाहिजे असा तर्क ती श्रीरामांसोबत मांडते. श्रीराम निरुत्तर होतात. त्यानंतर माता कौसल्याही तिला अनेक गोष्टी सांगून अनेक प्रकारांनी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करते. परंतु ती माता कौसल्यांना म्हणते, शशिनः सह यात कौमुदी सह मेघेते तडी प्रलायते न तंतते विद्यते विना न चक्री विद्यते रथः न पती सुख मेधत शा यद्यपि शततमजा. अर्थात चंद्रासोबत चांदणी येते, मेघासोबत वीजही येते, तंतूंशिवाय विणेला काही अर्थ नाही, रथाला चक्राशिवाय अर्थ नाही आणि स्त्रीला 100 मुले असली तरी पतीशिवाय तिच्या जीवनाला अर्थ नाही असे ती माता कौसल्यास सांगते व श्रीरामांसोबत वनवासाला जाते. आणि हा 13 वर्षांचा काळ तिच्या जीवनातील सगळ्यात आनंदाचा काळ असतो, सुवर्ण काळ असतो, कारण श्रीराम तिच्यासोबत असतात. या 13 वर्षांच्या काळात श्रीराम तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतात व एक दिवस तिला सुवर्णमृगाच्या कातडीपासून चोळी शिवण्याची इच्छा होते. ती श्रीरामांना हे बोलून दाखवते. त्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मण सुवर्णमृगाच्या शोधार्थ जातात व रावण तिचे अपहरण करतो व तिला लंकेतील अशोक वाटिकेमध्ये ठेवतो. व ज्यावेळी हनुमंत श्रीरामांचा दूत म्हणून तेथे जातात व श्रीरामांची मुद्रिका दाखवून सीतेला आपली ओळख पटवतात व सीतेला म्हणतात की तुम्ही मला मातेसमान आहात, तुम्ही मला माझी माताच आहात व आपली ही अवस्था मला पाहवत नाही, आपण माझ्यासोबत चलावे, मी आपल्याला श्रीरामांजवळ पोहोचवीन. परंतु सीता ती विनंती अमान्य करते. ती म्हणते की ही लढाई आता फक्त माझ्यात आणि रावणात नाही, तर ही लढाई आता सत्य असत्य, धर्म अधर्म, संस्कृती आणि विकृती यांच्यामध्ये झाली आहे. रावणाने माझे अपहरण केले, त्यामुळे श्रीरामांच्या पराक्रमावरती लागलेला हा डाग आहे.
जोपर्यंत ते येथे येऊन रावणावरती व लंकेवरती विजय मिळवत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावरील हा कलंक पुसला जाणार नाही. त्यामुळे त्यांनी येथे आलेच पाहिजे व यानंतर ही विकृती मला संपवूनच अयोध्येत परतायचे आहे. त्यामुळे श्रीरामांनी येथे येणे गरजेचे आहे असे ती सांगते. यावरून सीता किती धैर्यवान होती हे आपल्या लक्षात येते. त्यानंतर श्रीरामांमध्ये व रावणामध्ये अतिशय घनघोर युद्ध होते. श्रीराम रावणावरती विजय मिळवतात. राम आणि सीतेची भेट होते. परंतु लंकेतील काही लोक आणि किष्किंधेतील काही वानर सीतेच्या चरित्राविषयी प्रश्न उपस्थित करतात. ही बाब श्रीरामांच्या कानावर जाते. त्यावेळी ते लक्ष्मणाला एक चिता रचण्यास सांगतात. त्यानुसार लक्ष्मण ते करतात व सीता त्या धगधगत्या चितेमध्ये उडी घेते. परंतु अग्निदेव तिला वाचवतात व ती पवित्र आहे असे सांगून तिला श्रीरामांकडे सुपूर्द करतात. त्यानंतर श्रीराम, सीता, लक्ष्मण हे सर्व 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत जातात. त्यांचे अयोध्येत स्वागत होते. श्रीरामांचा राज्याभिषेक होतो व सीता ही युवराज्ञी होते. परंतु नेमके इथे दुर्दैव आडवे येते. अयोध्येतील प्रजेमध्ये सीतेच्या चरित्रावरून लोकापवाद होत असतो व ही बाब श्रीरामांच्या कानावर जाते. श्रीराम अतिशय अस्वस्थ होतात. ही बाब सीता हेरते व ती म्हणते की आजपर्यंत आपण कधीही सीताराम म्हणून विचार केलेला नाही. आपण नेहमीच राजाराम म्हणूनच विचार केला आहे. आपला जन्मच हा अयोध्येचा राजा म्हणून आणि प्रजेच्या रक्षणाकरिता झालेला आहे. आपण केवळ 14 वर्षांचे असताना यज्ञरक्षणार्थ आपण वनात गेलात. प्रजेने अनुमती दिली त्यामुळे आपण राजे होणार होतात. परंतु पित्याच्या आज्ञेनुसार आपल्याला 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला. तो झाल्यानंतर आपण लंकेवर विजय मिळवला. परंतु तिथेही लोकांनी माझ्या चरित्रावरती प्रश्न उचलले. आपण तिथेही माझी अग्निपरीक्षा घेतलीत. त्यामुळे आपण नेहमी प्रजेचाच विचार केला आहे व आजही आपण राजाराम म्हणूनच विचार करावा असे ती धाडसाने श्रीरामांना सांगते व म्हणते की आपण जोही निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. यावरून सीता ही किती निष्ठावान व धैर्यशील होती याचा प्रत्यय आपल्याला येतो. श्रीराम सीतेचा त्याग करतात व लक्ष्मणाला सीतेला अरण्यात सोडून येण्यास सांगतात. ज्यावेळी लक्ष्मण सीतेला सोडून जात असतो त्यावेळी सीता म्हणते, श्रीरामांना सांगा आपल्या प्रजेवरती असेच प्रेम करत राहा. इक्ष्वाकू वंशाची परंपरा अशीच वाढवा. त्याचा लौकिक असाच वाढवा व त्यांना सांगा की पुढच्या जन्मीही मला आपणच पती म्हणून मिळावेत. मला स्त्रीजन्म मिळावा परंतु पुढच्या जन्मी हा वियोग नको असे त्यांना सांगा असे सीता लक्ष्मणाला सांगते व तिथून लक्ष्मणाचा निरोप घेते. वाल्मिकी ऋषी सीतेला तिथे आश्रय देतात व सीता 2 सुंदर सुकुमारांना तिथे जन्म देते, अर्थातच लव आणि कुश. त्यानंतर अनेक वर्षांनी श्रीराम अश्वमेध यज्ञाचे आयोजन करतात. अनेक देशोदेशींचे राजा त्या यज्ञात सहभागी होत असतात. वाल्मिकी ऋषीही त्यात सहभागी होतात व लवकुशला तेथे रामायणाचे गायन करण्यास सांगतात व लवकुश रामायणातील नायकांसमोरच रामायणाचे गायन करतात. श्रीरामांना अश्रुधारा वाहतात. ते म्हणतात, हे 2 सुकुमार कोण आहेत? त्यावेळी वाल्मिकी म्हणतात, हे सुकुमार नसून हे रामकुमार आहेत. श्रीराम त्या दोघांनाही आलिंगन देतात. श्रीरामांना सीतेची आठवण होते व वाल्मिकी सीतेला दरबारात आणतात. परंतु श्रीरामांना वाटते की मी तर सीतेचा त्याग केला आहे, आता मी तिचा स्वीकार कसा करू? त्यावेळी श्रीराम सीतेला अग्निपरीक्षा द्यावयास सांगतात. त्यावेळी सीता धरणी मातेला आवाहन करते व तिला म्हणते की हे धरणी माते, मी काया, वाचा आणि मनाने श्रीरामांशिवाय दुसरा कोणाचाही विचार केला नसेल तर तू मला तुझ्या सामावून घे. धरणीमाता दुभंगते. त्यावरून एक मोठे सिंहासन येते. सीता त्यावर बसते व धरणीमाता तिला आपल्यात सामावून घेते. भूमी जास्ती. भूमीतूनच निर्मिती झाली आणि भूमीतच तिने आपले प्राणार्पण केले. धन्यवाद.